नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या केके मराठी GR या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा अगदी सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, प्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ म्हणजे शेतमजुरांना शेतीसाठी 100% अनुदान। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतमजुरांना शेतीसाठी 100% अनुदान, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना या योजनेची संपूर्ण अगदी A to Z माहिती, या योजनेत लाभ नेमका कुणाला दिला जाणार, लाभ नेमका किती दिला जाणार व याच्यासाठी अर्ज कसा करायचा, याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणती आहेत, संपूर्ण A to Z माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी योजना काय आहे ते पाहूया। शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी 100% अनुदानावर जमीन उपलब्ध करून दिली जाते। शेतकरी मित्रांनो, यात आतापर्यंत जवळपास 82 भूमिहीन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत जमिनीचे दर निश्चित करणे, खरेदी करणे तसेच लाभार्थ्याची निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावर, जिल्हास्तरीय व तालुका स्तरावर उपसमिती ही स्थापन करण्यात येत असते। शेतकरी मित्रांनो, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाकडे आलेल्या प्रस्तावांची नियमानुसार तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना शेतजमीन उपलब्ध करून देण्यात येत असते। मग शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम ही नेमकी योजना काय आहे ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना उदरनिर्वाहासाठी 100% अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यात येत असते। मग शेतकरी मित्रांनो, भूमिहीनांना किती शेती मिळते ते आता आपण पाहूया। या योजनेत 4 एकर कोरडवाहू अथवा 2 एकर ओलिताखाली जमीन ही मिळत असते। तसेच जिरायतीसाठी प्रति एकर 5 लाख आणि बागायतीकरिता प्रति एकर 8 लाख इतकी कमाल मर्यादा असते। मग शेतकरी मित्रांनो, या योजनेचे नेमके निकष काय आहेत ते आता आपण पाहूया। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा। लाभार्थ्याचे वय हे किमान 18 तर कमाल 60 वर्ष इतके असणे आवश्यक आहे। मग नेमका याच्यासाठी अर्ज कुठे करायचा ते आता आपण पाहूया। दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन लाभार्थ्यांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागात संपर्क साधायचा आहे, अथवा www.समाजकल्याण-हिंगोली.in या संकेतस्थळावर घरबसल्या योजनेची माहिती घेता येणार आहे। आणि आता सध्या या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत। मग आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे ते आता आपण पाहूया। या जिल्ह्यात योजना सुरू झाल्यानंतर अनेकांनी प्रस्ताव दाखल केले आहेत। आतापर्यंत जवळपास 82 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून ते शेतमालक झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी जर का अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर किंवा समाज कल्याण विभाग येथे तुम्ही भेट देऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, ही होती कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना याच्याविषयी संपूर्ण माहिती। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।